दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये 23 क्रमांकाचा वृद्धाचार श्रवण करणार आहोत. परशुरामबास देहावसानी विनायकबासी धावा करणे. रामेश्वरबास परशुरामबास हे कवीश्वर बासांचे शिष्य जवळीकेचे. परशुरामबास आणि रामेश्वरबास हे अत्यंत विद्वान, चर्चक आणि चिकित्सक असे आमच्या देवाचे साधक आहेत. आणि हे कवीश्वरबासांच्या जवळचे आहेत. जवळचे याच्यासाठी आहे की कवीश्वरबास स्वतः एक विद्वान आहेत, ते स्वतः एक चर्चक आहेत. आणि त्यामुळे रामेश्वरबास आणि परशुरामबास आपल्याला काही ठिकाणी या दोनही साधकांचे जे काही चर्चेतले मत आहेत ते आपल्याला बघायला मिळतं. आमचे स्वामी उपान्नो परित्यजोनी उंबरठ्यावर ठेवतात, कधी उपान्नो सहित ठेवतात. त्याच्यामध्ये दोघांची मतं आलेली आहेत की परशुरामबास म्हणती उपान्नो परित्यजोनी किंवा रामेश्वरबास उपान्नो सहित, असं मतं त्यांच्याबद्दल आपल्याला ऐकायला मिळतं. आणि दोघांची मतं त्या ठिकाणी गृहीत धरल्या जातात. कधी कधी आमचे स्वामी उपान्नो सहित ठेवतात आणि कधी उपान्नो परित्यजोनी श्रीचरण त्या उंबरठ्यावर ठेवतात. आणि म्हणून या ठिकाणी कवीश्वरबास जे आहेत त्यांच्या जवळचे आहेत, कारण की ते नेहमी ज्ञान चर्चा करतात. एखाद्या अधिकरणा असतात, अधिकरणांशी आपण जर ज्ञान चर्चा किंवा जे काही विद्वान व्यक्ती आहेत पंथामध्ये त्यांच्याशी तुम्ही ज्ञान चर्चा जर का ठेवली तर काय होतं, त्यांची आपली जवळीक वाढते. आणि इतर काही दृष्टपर गोष्टीपेक्षा अदृष्टपर बुद्धीने किंवा अदृष्टपर जी काही धर्मचर्चा आहे त्याद्वारे जर का आपण संपर्कात राहिलो तर ते एक वेगळं प्रसन्नता त्यांची मिळत असते. ते अधिकरणं कधीही आठवतात की हां, ती व्यक्ती म्हणजे चांगले चर्चा करायचे बरं का, ते प्रश्न करायचे. म्हणजे याद्वारे अदृष्टपर गोष्टीद्वारे आपण जास्त जोडले गेलो पाहिजे पंथाशी. आपण दृष्टपर गोष्टींच्या द्वारे तर आपण जोडले गेलेलो आहोतच, देवाणघेवाण या गोष्टी चालतात. परंतु अदृष्टपर जो हेतू आहे, दृष्टपर कार्यामध्ये सुद्धा अदृष्टपर भाग जो आहे तो आपला असला पाहिजे. एरवी काही कार्य आपल्याला दृष्टपरच करायचे आहेत, पण आमचे स्वामी सांगतात दृष्टे अदृष्ट न सदे. नुसतंच जर का तुम्ही दृष्टपर केलं तर त्याच्याने अदृष्ट साधल्या जाणार नाही. जसं पदार्थ तुम्ही देता एखाद्याला, नुसतंच पदार्थ दिल्याने तो व्यक्ती जोडला जात नाही. तो पदार्थ देणं हा दृष्टपर भाग आहे, परंतु तो देण्यामागचा भाव, आपलेपणा वगैरे जे काय आहे ते मात्र अदृष्ट असलं पाहिजे. स्वामी सांगतात दृष्टी अदृष्ट न सदे. म्हणजे नुसतंच आपण दृष्टपर विधी केले, फक्त गाठी फिरलेली दिसली आणि त्याची संख्या आपण हे झाले की एवढ्या गाठ्या केल्या तेवढ्या गाठ्या केल्या, दृष्टपर झालं. परंतु अदृष्टपर म्हणजे अदृष्ट बुद्धीने ते केल्या गेलं पाहिजे, असं स्वामींचं म्हणणं आहे. आणि म्हणून कुठलीही जी क्रिया आपण करतो त्यामध्ये दृष्टपर हेतू सुरुवातीला आपला असतोच काही ना काही, परंतु ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला काय करायची, ती क्रिया अदृष्टपर बुद्धीमध्ये ती बदलून घ्यायची आहे. आणि कुठलीही विधी करत असताना त्यामध्ये ईश्वर हेतू म्हणून ते करायचं आहे. मला अमकं साधावं, भेटावं अशा सहेतुकपणे केलेली क्रिया ही दृष्टपर क्रिया असते, ती अदृष्टपर क्रिया नसते. त्याच्यामध्ये आपण मागतो सुद्धा दृष्टपरच आणि देतो सुद्धा देवाला दृष्टपरच. म्हणजे त्या बदले आपण देवाला जे काही उपहार वगैरे जे पण काही कबूल करत असतो. काही म्हणतात आम्ही कधी कधी ते मंदिरात 25 नारळांचा 11 नारळांचा असं ते वेल घेऊन येतात, ते सगळं ओवून. हे कशासाठी ना, आम्ही देवाला नवस केलेला की बाबा असं असं झालं, आम्ही 11 नारळ असे ओवून आणू. म्हणजे त्यांनी मागितलं दृष्टपर आणि भेटलं पण दृष्टपरच. परंतु मागितलं कोणाकडे, अदृष्टपर परमेश्वराकडे जर का मागायचं झालं तर अदृष्टपर मागता आलं पाहिजे. सोनाराच्या दुकानात जाऊन लोखंड मागितलं
तर त्या दुकानात गेल्याचा काही फायदा नाही. कदाचित तो दुकानदार तुम्हाला लोखंड देईल, पण तो जे द्यायला बसलेला आहे सोनं सुवर्ण, ते आपल्याला घेता आलं पाहिजे. तशा पद्धतीने आपल्याला परमेश्वर जे द्यायला या ठिकाणी आलेले आहेत ते अदृष्टपर द्यायला आलेले आहेत. आम्हाला देवाने सुरुवातीला कुठलंही आमची कणवादी अधिकार मनुष्य देह काही जोडलेलं नसताना आम्हाला मनुष्य देह तर दिलं, परंतु त्यासोबत अदृष्टपर दिलं. जेव्हा परमेश्वराने स्वतः दातृत्व केलेलं आहे, हे तर मायेने आपल्याला परमेश्वराच्या मनोधर्माने इथे आणलं पृथ्वी तलावर, मूळ सृष्टीला, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या. परंतु जेव्हा परमेश्वर समोर आले तेव्हा परमेश्वराला आपणही दृष्टपर काहीच दिलेलं नाही आहे, आणि परमेश्वराने सुद्धा आपल्याला दृष्टपर असं काहीच दिलं नाही. देवाने अदृष्टपर असं ज्ञानच त्यावेळेला दिलेलं आहे. आणि त्यावेळेला जर का आपण अदृष्टपर ज्ञानाला अदृष्टपर बुद्धीने घेऊन आणि परमेश्वराला अपेक्षित असले जर का तेव्हा देता आलं असतं, त्यावेळी आपण दृष्टपर पण दिलं नाही आणि अदृष्टपर पण दिलं नाही. परंतु नंतरच्या टप्प्यामध्ये आपला अदृष्टाचा भाग शून्यच राहिला आणि आपण जे दातृत्व करायला लागलो ते दृष्टपरच दातृत्व करायला लागलेलं आहे. आताही आपण अनुसरतो, तर ते कशासाठी अनुसरतात? ईश्वरी चिया चाडा नाही अनुसरत कोणी. ते नरकाचे नि भय, आपण नरकाच्या भीतीने अनुसरतो की बाबा असं जर का नाही केलं तर मग जिथं जे काय नरक आमच्या स्वामींनी सांगितले, 13 भेदी नरक 16 भेदी नरक, त्या नरकाला आपण जाऊ आणि त्या नरकाला आम्हाला जाऊ नये आम्ही, म्हणून आम्हाला आता अनुसरायचं आहे. सन्निधानातले भक्त आहेत, साधाईसांना स्वामी सांगतात की ऐसे बळीयाडे येतील, म्हणजे बलवान कोणी येतील आणि ते काय करतील, सगळ्यांना गुलाम करतील, गुराढोरांसारखं त्यांना वागवतील वगैरे. आणि तेव्हाही साधाईसा म्हणतात देवा हे आम्हाला असं नाही झालं पाहिजे. ते पण दृष्टपरच विचार करतात, मग त्यांच्या दृष्टपर विचार करण्यामागे अदृष्ट भाव आहे की आम्ही देवाचे आहोत, तर आम्ही देवाकडे गेलो पाहिजे. त्यांना देवाकडे जाण्याची अदृष्टपर भावना त्यांच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे त्यांचं ते दृष्टपर मागणे नाहीच आहे. आचार्य भट्टोबास म्हणतात की बाबा माझी पोटदुखी थांबवा, दृष्टपर मागतायत, पण त्यामागे त्यांचा अदृष्टपर भाव आहे. ते व्यापाराला कधी कंटाळले नाहीत, काही नाही. त्यांना असं वाटतं की नाही, देवाचा व्यापार अधिक प्रमाणामध्ये माझ्याकडनं व्हावा, आणि नेहमी ते तत्पर असतात. म्हणजे त्यांचे दृष्टपर मागण्यामागे सुद्धा अदृष्टपर भावच आहे. आमचे निळभट्ट भांडारेकार जे आहेत त्यांना असं वाटतं की सगळं द्रव्य तर मी घरीच ठेवून आलो, देवाचं कुठलंच पूजन माझ्याकडनं घडलं नाही. आता त्यांना ते मनामध्ये आहे की माझ्याकडनं ते पूजन घडलं पाहिजे. पूजन हे दृष्टपर आहे, परंतु त्यामागे अदृष्ट भाव आहे की म्हणजे ते पूजन जे आहे ते घडणं, यामागे जो मनोधर्म आहे, मनी तळमळ आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रदर्शन नाही आहे बरं का. यामागे कुठल्याही प्रकारचा मान मान्यतेचा हेतू त्यांचा नाही आहे. फक्त देवाचं यथोचित पूजन माझ्याकडनं झालं पाहिजे. आणि आमच्या स्वामींनी सुद्धा तो मनोधर्म त्यांचा का जाणला, का पूर्ण केला? कारण की ते अदृष्टपर होतं म्हणून. दृष्टपर असतं तर ते काही देवाने पूर्ण केलंच असतं असं नाही. त्याच माध्यमातनं इथे आपल्याला जे जे काही दृष्टपर आहे त्या दृष्टपराच्याच माध्यमातनं आपण अवघा मानवपंथ आता क्रिया करत आहे. परंतु नुसतंच दृष्टपर दातृत्व पुरेसं नाही आहे. जसं नुसताच भात घेतला तर पुरेसं नाही, त्याच्यावर वरण असलंच पाहिजे, त्याच्यावर तूप असलं पाहिजे, म्हणजे त्याची जी काही चव आहे, स्वाद आहे त्याचा तो वाढतो. तसं आपलं दृष्टपर क्रिया म्हणजे वृक्ष आहे. त्या दृष्टपर क्रियेला अदृष्टपर क्रियेमध्ये आपल्याला बदलवता आलं पाहिजे. आणि जेही ईश्वराचा विधी तुम्ही देवपूजा करत असाल त्याच्याने आपली अदृष्टपर योग्यता वाढली पाहिजे, असा मनोधर्म आपला हेतू असला पाहिजे. सेवादास्य करतो आहोत, कर्मनाश तर झालाच पाहिजे, पण योग्यता झाली पाहिजे.
कर्मनाश तर कुठेतरी अप्रोक्ष ज्ञानामध्ये पण होणार आहे, पण योग्यता वाढणं हे आता सध्या आपल्या हातामध्ये आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी अदृष्टपर बुद्धीने आणि आवडपूर्वक जर का केल्या त्या क्रिया, तर मग त्याच्यामध्ये योग्यता चांगल्या प्रकारे वाढत असते. नंतर आपण सरल्यानंतर मग कोणीतरी आपल्याविषयी क्रिया करेल आणि मग त्याच्याने काही दृष्टपरच भेटणार आहे. परत ते प्रतदेह नासणं म्हणजे दृष्टपरच आहे. म्हणून आपल्याला अदृष्टपर योग्यता जी आहे ती वाढवता आली पाहिजे. निळवट्ट भांडारेकरांकडे दोन्ही गोष्टी होत्या, एक दृष्टपर आहे आणि एक अदृष्टपर आहे. दृष्टपर म्हणजे आयुष्य भेटणार आहे, जगायला भेटणार आहे, परंतु त्यामागे दुसरा भाग आहे की अदृष्टपर पण आहे, की सरलो तर मग अदृष्टपरच आहे, परमेश्वरच भेटणार आहेत. आणि दृष्टपर जर का स्वीकारलं तर परत परमेश्वर भेटतील की नाही हे पण सांगता येत नाही. छर्दोबांसारखी व्यक्ती आहे, एवढी विद्वत्ता आहे आणि घृणा जिंकलेली असा व्यक्ती अजूनपर्यंत आपण बघितलंच नाही की ज्यांनी वमन केलेलं अन्न खाल्लेलं आहे. परंतु कुठेतरी काहीतरी परमेश्वर आज्ञेचं उल्लंघन झालेलं आहे किंवा परमेश्वराच्या वचनाचं पालन करता करता नको ते पालन केले गेलं, जे वचनामध्ये विहित नाही आहे. त्या रकान्यामध्ये भिक्षेच्या किंवा भोजनाच्या रकान्यामध्ये जे नाही सांगितलेलं आहे ते केलं मात्र उत्तम. छर्दितान्न भोजन हे ग्रहण केलं हे उत्तम आहे, परंतु ते स्वामींच्या रकान्यामध्ये ते नाही आहे. आणि ते जे नाही ते आपण करू नये, ती क्रिया कशी का असे ना, पण इथे देवाने सांगितलेलं नाही. स्मृतीस्थळामध्ये येतं की भटोबास म्हणतात की अमक्या गावाला काय झालेलं आहे, परमेश्वराचा अवतार झालेला आहे. बरं का, परमेश्वराने अवतार घेतलेला आहे. मग सगळेजण म्हणतात मग आपण जाऊया. भटोबास म्हणाले ना, ते आपल्याला विहित नाहीये. ते अवतार किंवा त्या अवतारांचं सन्निधान असेल ते आपल्याला विहित नाहीये, देवाने सांगितलेलं नाहीये. नाही तर स्वामींनी सांगितलं असतं की जसं सांगितलं येतीच्या सारख्या पाठी धावाल, म्हणजे आमच्यासारखं कोणीतरी येईल आणि त्यांच्या मागे तुम्ही जाल आणि कठडीनाथ आले. तसं स्वामींनी सांगितलं असतं की अमक्या अवतार, जसं श्री प्रभूंना निरोविलं तसंच सांगितलं असतं की अमक्या काळी अमका अवतार होईल, ते तर तुम्ही जावे वगैरे असं म्हटलं असतं. श्री प्रभूंनी सुद्धा निरोविलेलं आहे दत्तात्रय प्रभूंना, तसंच आमच्या स्वामींनी ती सूचना दिली असते, परंतु स्वामींनी ते विहित केलेलं नाही. असती परी जी आहे ती श्री चक्रधर स्वामींनी निरोपिलेली जी आहे ती आम्हाला आचरणीय आहे, ती विहित आहे. अर्थात इतर अवतारांचं नामस्मरण किंवा त्यांची अस्थिपरी आचरल्याने दोष लागेल अशातला अजिबात भाग नाही आहे. त्यांच्या त्या अस्थिपरीच्या आचरणाने सुद्धा आपल्याला ईश्वर प्राप्ती होणारच, परंतु मुद्दा असा आहे की ते आम्हाला विहित नाही आहे. आम्हाला विहित फक्त हेच सांगितलेलं आहे आणि त्या आज्ञेचं पालन करणं हे अदृष्टपर बुद्धीने ते केल्या गेलं तर मग ती योग्यता जी आहे ती योग्यता आपली चांगल्या टक्केवारीमध्ये ती वाढू शकते. आणि म्हणून निळभट्ट भांडारकरांनी सुद्धा दोन्ही गोष्टी बघितल्या की सेवाही घडू शकते, परंतु ईश्वर भेटणं कशामध्ये आहे, अदृष्टपर जर का मागितलं तर त्याच्यामध्ये ईश्वर भेटण्याची संधी आहे. आणि दृष्टपर जर का मागितलं तर कदाचित आपण काय होऊ शकतं, धर्मावर राहू शकतो की नाही राहू शकतो. आज आपलं जे काही उजळत आहे ते उद्या राहणार आहे का, आपण तरी आपलं खात्री देऊ शकतो का. आज जे आपलं स्मरण सुरू आहे ते 4-8 दिवसांनी ते स्मरण कमी होऊ शकतं, काही कारण लागतं. आम्ही आजारी पडलो, 8 दिवस त्याच्या स्मरणाची सवय तुटली, काही पण आपण धर्मावरून एकदम कमी होऊ शकतो, धार्मिक वाचन कमी होऊ शकतं आपलं, आणि म्हणून आपली काही खात्री नाही आहे. म्हणून स्वामी सांगतात आता मरा तरी चांग, म्हणजे आत्ताच जर का आमच्या समोर निर्दोष असताना जर का तुम्ही सरलात तर चांगली गोष्ट आहे. ईश्वराच्या आज्ञेमध्ये सन्निधानामध्ये सरल्याची नोंद होईल आणि त्याचं काहीतरी देवाला पुढे देता येईल. जसं डांगरेश हे सरलेले आहेत तर त्याविषयी जो अदृष्ट भाव परमेश्वरामध्ये जागलेला आहे आणि भक्त प्रेमियाची वचनं स्वामींनी त्यावेळेला म्हटलेली आहेत
म्हणजे त्यांच्या त्या सन्निधानातल्या सरण्याला काहीतरी किंमत आहे, निळभट्टांच्या सन्निधानातल्या सरण्याला काहीतरी किंमत आहे. आणि भट्टोबासांनाही तसंच करायचं, पण भट्टोबासांनी देह सोडावा असं ईश्वर हेतूच नाही आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं प्रेमोपायादी क्रिया करायच्या, म्हणजे परत अदृष्टपराकडे ते आलेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्याला धर्मचर्चा जी करायची आहे ती पण अदृष्टपर बुद्धीने करता आली पाहिजे, की जे आम्हाला माहिती पडणार आहे ते आम्हाला आचरणात आणून ते आम्हाला ईश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे, असा अदृष्टपर भाव असला पाहिजे. म्हणून दृष्टपर गोष्टींच्या मागे लागू नका जास्त. विशेष पाहिजे आम्हाला, प्रसाद पाहिजे, त्याच्या काही मागे लागू नका. खूप काही आता तर प्रसाद जे आहेत ते काही खरे मिळतात अशातला भाग नाही. काय मिळतं, त्याच्यात काय टाकून देतात ते त्यांनाच माहिती. आपण ते घेण्याच्या मागे लागू नये. ज्यांच्याकडे जुने प्रसाद असतील, विशेष असतील, तिथे मात्र आवर्जून जाऊन ते वंदन आपण करावेत. परंतु आम्हाला ते विशेष पाहिजेच किंवा प्रसाद पाहिजेच या मागे दृष्टपर आहे ते किती झालं तरी. आणि ते वंदन करत असताना तुमच्यामध्ये अदृष्टपर जर का तुमचा भाव असेल, हे वंदन का करावं आपण, ना देवाने सांगितले म्हणून वंदन करावं, लीळा आठवता यावी म्हणून ते वंदन करावं, देव आठवता यावा म्हणून ते वंदन करावं, इत्यादी प्रकारे अदृष्टपर बुद्धीने तुम्ही स्थान वंदन करत असाल, विशेष प्रसाद वंदन करत असाल तर त्याचा अदृष्टपर गोमट लागत असतं. तुम्ही दृष्टपर बुद्धीने जर का येणं जाणं केलं, एखाद्या विशेषाची सेवना आपण करतो, दृष्टपर बुद्धीने केल्या जाते, स्मरण दृष्टपर बुद्धीने केल्या जातं. अदृष्टपर बुद्धी जी आहे ती आपली खूप कमी झालेली आहे. क्वचितच घडलं तर घडलं, नाही तर मग दृष्टपरच. आणि म्हणून स्वामी सांगतात दृष्टे अदृष्ट न सदे. म्हणून धर्मचर्चा जी आहे ती अदृष्टपर बुद्धीने करायची, ती केल्या जाते आणि ती आपल्याला सुद्धा करता येते. त्याच्यामध्ये दृष्टपर भाव काही ठेवायचा नाही. मी विद्वान होईल असा भाव नका ठेवू, हे दृष्टपर बुद्धी झाली. मी ज्ञानी होईल, मी माझी मान मान्यता प्रसिद्धी त्याच्यामध्ये आहे, चार लोक आपल्याला किंमत देतील, दृष्टपर हेतू ठेवूच नका. अदृष्टपर हेतू ठेवा की माझं हे अज्ञान नासलं पाहिजे, तेवढं मी थोडं पुढे जाईन. जेवढं अज्ञान नासेल तेवढं आपण मानसिक वैचारिक दृष्ट्या पुढे पुढे जाणार आहोत. वैचारिक दृष्ट्या पुढे गेल्यानंतर आचार सुद्धा आपला जो आहे तो उजळतीला येणार आहे. आचार आपला चांगला झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपण पुढे पुढे गेलो पाहिजे. आणि त्यामधनं आचार एकदा चांगला होत गेला शुद्धत्वाने, अदृष्टपर बुद्धीने, तरच मग योग्यता होते. दृष्टपर बुद्धीने तुम्ही जेही करता त्याच्याने योग्यता होत नाही. दृष्टपराचं दृष्टपराने तुम्हाला काय मिळतं, दृष्टपर दिलं तर त्याच्या बदली तुम्हाला दृष्टपरच काहीतरी परमेश्वर देतात, अदृष्टपर काही मिळत नाही. माहीमभट्टांना पहिल्या भेटीमध्ये स्वामीने तेच उत्तर दिले, कर्म कीजे कर्मातून शुद्ध अंतकरण होय वगैरे. त्यांनी स्वामींना सगळं ते क्रमाने सांगून टाकलं. मग स्वामींनी त्याचं खंडन केलं किंवा दृष्टपर जे तुम्ही केलं की कर्म जे केलं नित्य नैमित्तिक कर्म आहे, याचं फळ मिळतं. आणि ते नित्य नैमित्तिक ते रोजच्या त्या कार्यामध्ये ते समाविष्ट होतं वगैरे, त्याची कर्म लागतात. मग शिल्लक राहिलं कर्म कुठे, आणि त्याच्याने कशाने शुद्ध अंतकरण होईल, कशाने ज्ञान होईल आणि कशाने मोक्ष होईल. मोक्ष होण्यासाठी कुठलंच कर्म मागे शिल्लक राहत नाही. मोक्ष होण्यासाठी म्हणून मोक्षदायक कर्मच, म्हणजे ज्याला आपण विधी म्हणू, तेच विधी करावे लागतात. जेणे परी व्हावा, ज्या विधीने देव होतो तोच विधी करावा लागतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने जर का विधी सुरू केले आणि त्याच्याने देव होईल असं अपेक्षित धरलं तर त्याच्याने देव होत नाही. त्यासाठी तेच कार्य करता आलं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारची जी काही अदृष्टपर प्राप्त होण्याची जी भावना आहे, म्हणजे परमेश्वर भेटावा असं जे आहे, त्यासाठी जे काही निर्वेद अनुताप अनुशोचने अर्थ सांगितलेला आहे, तोची व्हावा तोची भेटावा, ते तुमच्या दृष्टपर स्मरणाने परमेश्वर होणार नाही. तुमच्या त्या मार्गशीर्ष आणि श्रावण महिन्यातल्या स्मरणाने तुम्हाला देव होणार नाही. तुमचं फक्त नाम जप होईल, पण देव मात्र भेटणार नाही. त्याच्यासाठीच निर्हेतुक
आणि अदृष्टपर बुद्धीने. ईश्वर हेतू हा हेतूमध्ये धरल्या जात नाही. तुम्ही इतर हेतूंच्या निमित्ताने जे स्मरण करता ते सहेतुक स्मरण झालं, आणि ईश्वर भेटावा म्हणून जे स्मरण केले जातं. आमचे आचार्य भट्टोबास स्वामींनी त्यांना म्हटलं की येत अनुसरा, म्हणजे इथे राहा. तर इथे राहायचं असेल तर आमच्या नियमात राहावं लागेल, बोलवू तेव्हा यावं लागेल, पाठवू तेव्हा जावं लागेल. त्यांनी ते मान्य केलं आणि एक दिवशी स्वामींनी त्यांना म्हटलं आता इथून निघा तुम्ही. एकदम स्वामी रागवले, कुठे जा, काय जा, काहीच नाही, इथून जा म्हणजे जाच. त्यांनी म्हटलं घर सोडलं आपण, दादोस वगैरे सगळं सोडून आलो इथे, आणि देव जायला सांगतात. मग तिथे त्यांना सुचलं की ते म्हणाले जीजी मी परमेश्वरपुराला जाऊ का. म्हणजे काय आहे, अदृष्टपर बुद्धीने अनुसरलेले आहेत भट्टोबास. त्याच्यामुळे अदृष्टपरच बुद्धी पुढे चालू राहते. आपण असतो आणि आपले गुरूंनी जर का आपल्याला जायला सांगितलं तर आपण कुठे येऊ, आपण घरी निघून येऊ, आपल्या कर्मराटीमध्ये परत येऊन जाऊ आपण. भट्टोबासांनी ते नाही केले, ते दैवराटीतच राहिले, कर्मराटीकडे आलेच नाही. कर्मराटीचा विचार आला पण कर्मराटीमध्ये येण्याचा विचार नाही आला. मग पुढेच गेले दृष्टपर. जो काही भाव आहे तो दृष्टपर नाही, अदृष्टपर आहे. त्याच्यामुळे अदृष्टपर बुद्धीने अनुसरले, अदृष्टपर बुद्धीने देवाच्या सन्निधानी राहिले, आणि देवाने जेव्हा जायला सांगितलं तेव्हा पण अदृष्टपरच भाव त्यांचा उपयोगी आला. विधी करिता विधीच पुरे. जर का दृष्टपर विधी तुम्ही करत असाल, आता शब्द पहिल्यांदाच असेल ऐकण्यात की दृष्टपर विधी आणि अदृष्टपर विधी. दृष्टपर विधी आपण जर का करत असू तर दृष्टपरच विधी करण्याची स्फुरदरूपता होणार आपल्याला. म्हणजे मान मान्यता प्रसिद्धीसाठी विधी करत असू तर मान मान्यता प्रसिद्धी प्राप्त करणारेच विधी आपल्या समोर येत राहतील, म्हणजे ते स्फुरतात आपल्याला. आणि जर का तुम्ही अदृष्टपर बुद्धीने विधी करत असाल तर तुम्हाला योग सुद्धा सर्व अदृष्टपरच येणार. विधी तुमच्याकडनं होतील आणि नाव तुमचं होणारच नाही, प्रसिद्धी तुम्हाला मिळणार नाही. कोणी विचारेल हे कोणी केलं बरं, तर काही लक्षात कोणी म्हणेल काय माहिती कोणी केलं पण छान केलं बरं का. आपण तिथे असणार आहोत आणि आपल्याला कळतं की आपण केलं पण आपलं नाव अजिबात इथे कोणालाच नाही माहिती हे आपण केलं म्हणून. इत्यादी प्रकारे आपल्याला अदृष्टपर बुद्धीने केलं तर तुम्हाला मान मान्यता प्रसिद्धी मिळणार नाही. आणि आमचे स्वामी सांगतात मान मान्यता प्रसिद्धीच्या हेतूने जर का नाही केलं तर आम्ही भेटू, नाहीतर मग मान मान्यता प्रसिद्धीच तुम्हाला भेटत राहील. म्हणजे ते करत असताना तुम्हाला मान मान्यता प्रसिद्धी भेटणार नाही अशातला भाग नाही, भेटेल सुद्धा, परंतु तुम्ही ते स्वीकारायचं नाही. पूजा पुरस्कार न स्वीकारावे जे सांगितलेलं आहे ते हेच आहे की पूजा पुरस्कार मान मान्यता तुमची होणारच आहे. लोक हार घालणारच आहे, सगळं केलं जाईल. हार जरी गळ्यात घातला तरी तो स्वीकारायचा नाही. आपलं म्हणणं काय असतं, त्यांनी गळ्यात घातला म्हणजे त्यांनी स्वीकारला नाही, त्यांनी तो गळ्यात स्वीकारलेला आहे पण मनामध्ये स्वीकारलेला पाहिजे तो. आपल्या आयुष्यामध्ये अशा कितीतरी जबाबदाऱ्या ज्या आपल्याला आपल्या गळ्यात पडत असतात, परंतु आपण मनाने मात्र त्याचा स्वीकार कधी करत नसतो. तुम्हाला चुकून माकून अन्य मंदिरात जावंच लागलं, तुम्ही जाता म्हणजे तुम्ही विकल्पी झाले का, तुम्ही लगेच दोषवंत झाले का, तुम्हाला तिथे जायचं नाही आहे, तुम्ही मनातनं ते स्वीकारलं नाही, देह जरी तिथे गेलं तरी. अशा अनेक गोष्टी असतात. आणि अधिकरणाच्या बाबतीमध्ये त्यांची मान मान्यता प्रसिद्धी भजन पूजन या गोष्टी होणारच आहेत. म्हणून त्यांनी ते पूजन स्वीकारलं म्हणून ते काही दोषीवंत आहेत असं म्हणायचं का. अनेक लोक लगेच नाव ठेवून मोकळे होतात, परंतु तसं नाही. ते त्यांचं विधी करतात, परंतु ते अधिकरण ते स्वीकारतात की नाही स्वीकारतात हा पण महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तिथे अदृष्टपर बुद्धीने ते जर का काही कार्य करतात तर अदृष्टपरच भाव ठेवतात की मला हे नको. आमच्या आचार्य भट्टोबासांचं जेव्हा पूजन केलं गेलं सुवर्ण पुष्पांनी, तेव्हा भट्टोबासांनी ते थांबवलं पूजन. नंतर ते म्हणाले की अस्थिपरी काही माझ्या बापाशी विलेली आहे का, फक्त याच पूजनाच्या बाबतीमध्ये असा भाव आहे का, नाही. रोजचं जे भट्टोबासांचं पूजन होत आहे त्या रोजच्या पूजनाविषयी तोच भाव आहे. करणारे विधी करतायत, त्यांना सांगितलं देवाने अधिकरण भज्य होय पूज्य होय, त्यांच्यासाठी सांगून ठेवलेलं आहे. परंतु अधिकरणांना माहिती आहे की पूजा पुरस्कार आम्हाला
स्वीकारायचं नाही, म्हणजे आम्ही स्वतःहून त्याचं ते स्वीकारत असताना त्याच्याविषयी आवड आणि सुखदता जी आहे ती असता कामा नये. म्हणून अधिकरणांचं पूजन होताना तुम्ही बघा, त्यांच्या हातामध्ये गाठी असते, त्यांचं स्मरण चालू असतं आणि ते उदास असतात त्या बाबतीमध्ये की हे पूजन जे घडतंय या योग्य मी नाही आहे असा भाव त्यांच्या मनामध्ये सुरू असतो. आपल्याला ते लक्षात येत नाही. कारण की का बरं? कारण की त्यांनी जे अनुसरण त्यांचं जे झालेलं आहे तो अदृष्टपर बुद्धीने झालेला आहे. अदृष्टपरच बुद्धी त्यांच्याकडे असल्यामुळे ते एका मार्गाचे अधिकरण होतात. अधिकरण होणं म्हणजे काय सोपं नाही बरं का. एखादी महंती भेटलेली 4 आश्रमात 4 लोक आपल्या हाताखाली आहेत म्हणजे आपण अधिकरण होतो अशातला भाग नाही. अधिकरण होणं म्हणजे खूप मोठी योग्यता, तुमच्यामध्ये ती क्षमता असावी लागते, तर मग त्यांना अधिकरण म्हणता येतं आणि ते अधिकरण होतात. म्हणून एवढे माहीमभट्ट असताना देखील स्वामींनी भट्टोबासाने अधिकरण केलं, त्या मागचं ती क्षमता आहे त्यांची ती. आणि त्या मागे भट्टोबास असतील, माहीमभट्ट असतील, जे माहीमभट्ट आमच्या स्वामींना जे भेटले ते दृष्टपर बुद्धीने भेटलेले होते की दृष्टपर मी त्यांच्याशी जिंकेल, मला मान मान्यता माझी अजून वाढेल, हा सगळा भाव त्यांचा होता. परंतु तिथे गेल्यानंतर स्वामींनी जे काही निरूपण केलं आणि त्यांना निरोत्तर केलं तोपर्यंत दृष्टपर भाव आहे त्यांचा. आणि जेव्हा ते निरुत्तर झाले आणि त्यांच्याकडचा अहंकार निघून गेला त्यावेळी कुठेतरी त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडचं असलेलं सगळं शून्य आहे, याचा काही उपयोग नाही आहे. हे जे सांगतायत किंवा सांगणार आहेत ते महत्त्वाचं असणार आहे. आणि मग आमच्या स्वामींनी पूर्वी प्रकरणाचं निरूपण केलं आणि तिथून पुढे माहीमभट्टांचा अदृष्टपर भाव जो आहे तो वाढत गेला. पूस प्रश्न शंका त्याच्यामध्ये झाले आणि हळूहळू परमेश्वर प्राप्तीपर्यंतच्या चर्चा त्यांच्या सोबत, स्वामींच्या सोबत त्यांच्या झालेल्या आहेत. म्हणजे अदृष्टपर जो काही भाग आहे तो त्याच्यामध्ये निर्माण होत गेला आणि पुढे जाऊन जे काही डोक्यामध्ये त्यांच्या अहंकार भरलेला होता, अहंकाराचा कचरा होता, तो निघून गेला संपूर्णपणे. रिद्धपूरला पोहोचले आणि सांगितलं की चुलीची राख वगैरे केर कचरा काय असेल तो मी रोजच्या रोज काय करेल तो टाकत जाईल. म्हणजे इथपर्यंत ते पोहोचलेले आहेत. कारण की दृष्टपर भाव होता तेव्हा डोक्यामध्ये कचरा भरलेला होता आणि अदृष्टपर भाव निर्माण झाला तेव्हा मात्र तिथे उजळता आहे. प्रत्येक क्रियेमध्ये उजळता त्यांच्या आली, बोलण्यामध्ये उजळता आली, वागण्यामध्ये सेवा दास्यामध्ये उजळता आली. नाही तर माहीमभट्ट हे श्रीमंत व्यक्ती आहेत, त्यांनी अशा प्रकारची सेवा स्वीकारणं म्हणजेच काय झालेलं आहे, ती उजळता त्यांच्यामध्ये आली. आणि उजळता येतेच अदृष्टपर बुद्धीमुळे. दृष्टपर बुद्धीने तुम्ही कुठलं कार्य करा तर त्याच्यामध्ये आपल्याला समाधान लाभत नाही. कारण की त्या कार्यामध्ये आपलं नाव होणं हे अपेक्षित असतं. आणि कधी पण लक्षात घ्या की आपल्याला अपेक्षित असलेलं नाव आपलं तेवढ्या टक्केवारीमध्ये होत नाही. आपल्याला असं वाटतं की 95% आपलं नाव झालं पाहिजे, 100% झालं पाहिजे, ते 30-40%च होतं. आपल्याला हवी असलेल्या टक्केवारीमध्ये मान मान्यता आपल्याला मिळत नाही जेव्हा आपण दृष्टपर बुद्धीने ते कार्य करतो. आणि त्याच्यामुळे आपण नेहमी उदास राहतो. मग आणि ते जर का अदृष्टपर बुद्धीने कार्य केलं तर मग त्याच्याविषयी कुठलीच अपेक्षा आपल्याला राहत नाही. आपल्याला दृष्टपर काही भेटावं, वस्तू, पदार्थ, पाणी, कोणी बसायला द्यावं, कोणी आगत स्वागत करावं, ही अपेक्षाच त्याच्यामध्ये नसते. दृष्टपराला जसं त्याच्यामध्ये की अदृष्टपरच जे मिळालं पाहिजे आणि ते देणार कोण आहे? परमेश्वरच देणार. ते जीव देऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. आपण जे अदृष्टपर बुद्धीने जे करतो त्याचं फळ किंवा त्याचं दातृत्व जीव करू शकत नाही. आणि जीवाकडनं जर का भेटलं तर मग ते अदृष्ट नाही, ते दृष्टच झालं. परमेश्वरच अदृष्टाचं दातृत्व करू शकतात. जसं देवाकडे तुम्ही सकाळच्या स्मरणामध्ये ज्ञान मागितलं, सेवादास्य मागितलं तर ज्ञान अधिकरणाच्याच मुखाने तुम्हाला मिळणार आहे. परंतु ते देणार कोण आहे? अधिकरण नाही देणार, ते परमेश्वर देणार आहेत. त्यावेळी अधिकरणांना नेमका तो विषय सुचतो. आणि कधी कधी असं असतं ना की
एखादे अधिकारी आहेत त्यांच्या मुखातनं काहीतरी श्रवण करता करता आपले प्रश्न सुटतात त्याच्यामध्ये. आपण बाबांना म्हणतो की बाबा म्हणजे आम्हाला हे प्रश्न होते बरं का काही, आपण त्या बाबांकडे ते प्रश्न केले नाही काही नाही, परंतु त्या प्रश्नांचं उत्तर मात्र त्यांच्याकडनं मिळालं आपल्याला. म्हणजे अदृष्टपर परमेश्वर जे आहेत ते तुमचा मनोधर्म जाणतात. फक्त निळभट्टांचाच मनोधर्म जाणतात असं नाही, मगच त्यांना पूजन प्राप्त करून देतात असं नाही. तर मनातले काही प्रश्न असतील वगैरे ते सुद्धा त्या ठिकाणी बोलल्या जातात. अधिकरणाचे मुखे परमेश्वर ते बोलवायला लावतात. आणि मग अशा पद्धतीने इथे आपल्याला आपण येतो आहोत धर्मवार्तेकडे, की आमची जी धर्मवार्ता आहे ती मुळात अदृष्टपर बुद्धीने झाली पाहिजे. इथूनच सगळी सुरुवात आहे. मी जर का दृष्टपर पद्धतीने सांगितलं, मान मान्यता प्रसिद्धीचा हेतू माझाच आहे, सांगणाऱ्याचाच आहे, तर तुम्हाला पण तेवढं काही बीजरूप ते होणार नाही. आणि ज्या दिवशी तुम्हाला तशा पद्धतीने अदृष्टपर बुद्धीने सांगणारे व्यक्ती भेटतील त्यावेळी पण आपल्याला ते बीजरूप होईलच असं पण नाही बरं का, दोन्ही आहेत. दृष्टपर बुद्धीने सांगणारे भेटले तर बीजरूप होणं अशक्यच आहे, कारण की त्यांचं पण काहीतरी हेतू आहे त्याच्यामध्ये. आणि यदा कदाचित असे अधिकरण भेटले की दृष्टपर बुद्धीने सांगणारे अधिकरण नाहीत बरं का, दृष्टीपर बुद्धीने सांगणारे सामान्यच कोणतरी असते, परंतु अधिकरण नेहमी जे सांगतात ते अदृष्टपर बुद्धीनेच सांगतात. पण त्यांनी जरी सांगितलं तरी आपल्याला कळेलच असं नाही, कारण की आपला हेतू सुद्धा त्यावेळी अदृष्टपर असला पाहिजे. तिथे सांगितलं अधिकारी विन घेते द्वार नुघडेची, कारण की त्यावेळेला आपला अदृष्टपराचा दरवाजा जर का उघडा नसेल, ते घेते द्वार जर का उघड नसेल तर ते अदृष्टपराने आलेलं आपल्याला घेता येणार नाही. इकडे अर्जुन पण आहे, दुर्योधन पण आहे. अर्जुनाच्या अपेक्षा देवाकडनं वेगळ्या आहेत आणि दुर्योधनाच्या वेगळ्याच आहेत, त्याच्या दृष्टपराला जास्त हे आहे. मग इथे स्वामींच्या सन्निधानी सुद्धा दादोसांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत, सारंग पंडितांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत. दृष्टपर आहे, त्यांना असं वाटतं की देवाकडनं जे मिळालेलं आहे ते आमचं गेलं नाही पाहिजे. सारंग पंडितांना तर आमच्या स्वामींमुळेच ते जमीन वृत्ती वगैरे जे काय मिळालेली आहे ती स्वामींकडनं, स्वामींमुळे ती समजा मिळालेली आहे. आणि त्यांना असं वाटतं की जर का देवाला नाराज केलं तर देव परत हे आपल्याकडनं घेऊन घेतील. आणि दृष्टपर बुद्धीने ते कार्य करत असल्यामुळे त्यांचे 60 उपहार ज्याचं पूर भजन घडलं पाहिजे होतं ते पूर भजन घडलं नाही. प्रत्यक्ष आमचे स्वामी उद्धरण व्यसनी उभयदृश्य अवतार ते रोज 60 वेळा त्यांच्या घरी गेलेले आहेत. म्हणजे 60 उपहार म्हणतात येण्याअर्थी 60 वेळा स्वामी गेले असतील, तर 60 वेळा जाऊन सुद्धा त्यांच्या घरी आज आपण रोज बोलवतोय देवाला बीजे करावे मम सदनाला, देव येतात की नाही येतात माहिती नाही. सारंग पंडितांकडे कुठली आरती उपहार आरती न म्हणता सुद्धा देव त्यांच्याकडे जात होते आणि त्याचं त्यांना काहीच लाभ झाला नाही. म्हणजे जो लाभ झाला पाहिजे होता तो नाही झाला. दृष्टपर झाला, अदृष्टपर नाही झाला. इथे आम्हाला दृष्टपर नको आहे. मुलगा जेव्हा लहान आहे तोपर्यंत त्याला चॉकलेट कॅडबरीची अपेक्षा असते. तेच मोठं झाल्यानंतर एवढं एवढं काम करा आणि त्याबद्दल आम्ही तुम्हाला एक कॅडबरी देऊ, चालेल का? नाही चालणार. त्यावेळेचा एक वेगळा भाव आहे तो. तशा पद्धतीने सारंग पंडित जे आहेत त्यांचा दातृत्वाचा भाव वेगळा असल्यामुळे त्यांना दृष्टपर जे मिळायला पाहिजे ते त्यांना मिळत असेल, मिळालं, परंतु अदृष्टपर बुद्धीच नसल्यामुळे अदृष्टपर त्यांना मिळालंच नाही. परमेश्वरांचे अदृष्टपर द्यायला बसलेले आहेत. तिथे कनाशीच्या ब्राह्मणाला सुद्धा त्यांनी स्वामींना जे बोलवलं, आगत स्वागत स्वामींचं केलं, सर्व सेवा केली, त्या मागे भावच दृष्टपर होता. त्यांना ती समस्याच होती की बाबा ही समस्या जी आपल्याला जमिनीची असेल वगैरे वगैरे काय, तर ती कुठेतरी समस्या निरसन झाली पाहिजे. आणि म्हणून असेच कोणतरी संत पुरुष आपल्याकडे आले पाहिजे, त्यांच्याकडे ते आपण मागितलं पाहिजे. आणि स्वामी आले आणि त्यांना असं वाटलं की बा ह्यांच्याकडे आपण ते मागावं, आणि स्वामींनी म्हटलं त्यांना मागा, आम्ही प्रसन्न झालेलो आहोत. तर मग त्यांनी मागितलं काय? दृष्टपरच मागितलं, अदृष्ट मागितलंच नाही. स्वामींनी सांगितलं दृष्टपर तुम्हाला मिळणारच आहे. तुम्हाला सांगितलंय की 3 वेळा तुम्ही मागू शकता,
असं जर का देवाने सांगितलं तर काय मागणार आपण? 3 टप्प्यात काय मागू आपण? आणि जर का 3 वेळा मागण्यात तुम्ही चुकलात तर मग परत तुम्हाला मागण्याची कुठलीच संधी भेटणार नाही. आमच्या स्वामींनी 2 लोकांना सांगितलं मागा म्हणून. एक कनाशीचा तो ब्राह्मण आहे, त्याला सांगितलं, त्यांनी चुकीचं मागितलं. स्वामींनी त्याला दुरुस्ती करून सांगितलं की हे मागू नकोस, हे मागण्यात चूक आहे. दुरुस्ती करायला लावली तरी सुद्धा परत त्यांनी काय केलं? तेच मागितलं. ते लहान मुलं चप्पल घालतात ना, ती तुम्ही चप्पल किती सरळ ठेवा, ते उलटीच चप्पल घालतात. मला हे समजलेलंच नाही अजून का ते डाव्या पायाची चप्पल उजव्या पायात का घालतात. तुम्ही परत सरळ करा, ते परत उलटीच चप्पल घालणार. म्हणजे हे काय आहे की देवानी जरी सुधारवून दिलं तरी परत उलटच ते मागत आहेत. आणि एकीकडे दुसरीकडे आमच्या साधाईसांना सांगितलं देवाने की मागा म्हणून, आणि साधाईसा म्हणतात मला मागताच येत नाही. साधाईसा काय आपल्यासारख्या तरीच होत्या. आपण तर एका वेळेत कितीतरी गोष्टी मागून घेतो. साधाईसा म्हणतात मला देवाकडे की मला तुमच्याकडे काही मागताच येत नाही. म्हणजे हे आहे निरपेक्ष, देवाची सेवा करत राहा. देव जे देतील ते घ्यायचं आपलं, आपण देवाकडे काहीच मागायचं नाही. याला म्हणतात बाई भक्त आणि मागे. भक्त आणि तो मागतो असं होतच नाही कधी. भक्त निरपेक्ष सेवा करतो. एकीकडे मी भक्ताची व्याख्या वाचली की भक्त परमेश्वराची प्राप्ती सुद्धा मागत नाही, तो फक्त आवडीपूर्वक सेवा करत राहतो आणि बैसल्याची चरितार्थ होय, त्यांची योग्यता वाढत राहते. शाब्द अप्रोक्ष सामान्य प्रेम विशेष प्रेम बेमालूमपणे त्यांच्याकडनं ते होत राहतं, ती योग्यता वाढत राहते. त्यासाठी वेगळं काही मागण्याची आवश्यकता नसते. आपले परमेश्वर समर्थ आहेत. तुम्ही जे क्रिया कराल त्या क्रियेची योग्यता होते आणि योग्यतेच्या अनुरूप तुम्हाला ज्ञानामध्ये तुमच्या वृद्धी होत राहणार आहे. तुम्हाला देवाला मागावं नाही लागत की मला अप्रोक्ष ज्ञान द्या. तेवढी योग्यता झाली की देव त्यावेळेला देणार म्हणजे देणारच. त्यावेळीची ती प्रवृत्ती आणि आपली योग्यता ह्या दोन्ही गोष्टी जुळून आल्या की ते दातृत्व आपल्याला न मागता मिळणार आहे. फक्त आपण चुकतो कुठे? इथेच. आता शाब्द ज्ञानामध्ये आपण अदृष्टपर भाव जास्त ठेवतो. इथे जर का दृष्टपर भाव जास्त ठेवतो आपण शाब्द ज्ञानामध्ये, इथे जर का अदृष्ट भाव आपण जपला तर मग पुढे तुम्हाला कुठल्याच ज्ञानात काहीच मागायची तशी आवश्यकता नाहीये. तुमची ती योग्यता वाढत जाते. कृपास्पदीच्या दुःखामध्ये सुद्धा काय आहे ते मी त्या दिवशी सांगितलं ना की कृपास्पदीचं दुःख देव देत नाहीत. तर ईश्वराच्या वियोगामुळे की आमच्याकडे देव बघत नाहीये, सन्मुख झालो तर स्वामी श्रीमुख तिकडे फिरवून घेतात. हे जी क्रिया सुरू आहे त्याच्यामुळे त्यांना आपोआपच दुःख निर्माण होतं. आपल्याला असं वाटतं की कृपास्पदीचं दुःख आहे आणि त्याचा संचार परमेश्वर करतात, तसं नाही. इथे देखील ईश्वर वियोग जर का आपल्याला लक्षात आला तर आपल्याला सुद्धा कशातच मन लागणार नाही. वैराग्य काही वेगळं कुठून आणायचं नाहीये, ते काही निर्माण करायचं नाहीये, ते आपोआपच आपल्यामध्ये उपसतं. ताप एकदा आला की सगळ्या गोष्टींवर वैराग्य तर आपल्याला येऊन जातं. त्या पद्धतीने एकदा ईश्वर वियोगाचं दुःख आपल्या अंतःकरणामध्ये ठसलं पाहिजे, समजलं पाहिजे की ईश्वर वियोग म्हणजे नेमकं काय, देव गेलेत म्हणजे नेमकं काय झालेलं आहे. हे एकदा आपल्या लक्षात आलं की आपोआपच विरह दुःख जे आहे ते आपोआपच निर्माण होणार, आपोआप ते दुःख होणार आणि मग ईश्वराशिवाय वेगळं काही नाही. भटोबासांना देवाने काय वियोग दुःख दिलं नाही, वियोग दुःख त्यांच्यामध्ये निर्माण झालं आणि मग कशामध्येच मन लागलं नाही. आपल्याला वाटलं की महादाईसाने घेऊन आल्यानंतर मग भटोबा स्वस्त आहेत, स्वस्त नाही. तेव्हा पण आमच्या देवाच्या आठवणीमध्येच आहेत. तर एक दिवशी माहीम भट्टांना विचारलं, माहीम भट्टांनी तुम्ही दिवसभर कसलं चिंतन करत राहता? एकांकात असले की त्या चिंतनामध्ये ते राहतात. एरवी लोकांतामध्ये धर्मचर्चा होते, काही निरोपण पोथी होते आणि ते सुद्धा अदृष्टपरच आहे. आणि एरवी एकांकात बसले की परत देवाला आठवत बसणे. म्हणजे त्यावेळेला ते म्हणतात मी गोसाव्यांच्या अमोघा लीळांचं चिंतन करत आहे. म्हणजे तिथे परत अदृष्टपर भाव त्यांचा तो सलगता आहे. म्हणून आम्हाला इथे जर का शाब्द ज्ञानामध्ये अदृष्ट भाव जर का जपला, आपण क्रिया तर करतोय, मी कालही सांगितलं, आपण खर्चही करतोय, क्रियाही करतोय, वेळही देतो आहोत,
सगळं करतो, फक्त ते दृष्टपर बुद्धीने केलं तर त्याचं हवं ते आपल्याला मिळणार नाही. आणि अदृष्टपर बुद्धीने त्याच्यापेक्षा थोडंसं जरी कमी केलं तरी चालेल. 1 तासाचे अर्धा तासच ते आपण अदृष्टपर बुद्धीने दिला तर त्या अर्धा तासाचं मोल आपल्याला चांगलं मिळणार आहे. आणि ते मोल जे आहे ते सुद्धा दृष्टपर पद्धतीने भेटणार नाही, ते अदृष्टपर पद्धतीनेच भेटणार. आणि किती भेटले ते आपल्याला कळणार सुद्धा नाही. ही एक विशेषता आहे. दृष्टपराचा अहंकार काय येतो, कारण की ते आपल्याला दिसतं. इतकी रक्कम आपल्याकडे वाढली, एवढी प्रॉपर्टी आपली वाढलेली आहे, संपत्ती वाढलेली आहे, हे सगळं दिसतं आपल्याला आणि त्याच्यामुळे तो अहंकार येतो. कधी कधी काही लोकांचे चपलाच भरपूर असतात. एकाच व्यक्तीचे 4-4, 5-5 चपला असते, बघून सुद्धा त्याला ऐश्वर्य वाटतं की आपल्याकडे एवढ्या चपला आहेत. म्हणजे कशावरून सुद्धा दृष्टपर पदार्थ असे असतात की ते बघून अहंकार आपल्याला येणार म्हणजे येणारच. आणि अदृष्टपर असं देवाने ठेवलं की जे आपल्याला दिसत नाही, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल कुठल्या प्रकारचा अहंकार येण्याचा काही संबंध नाही. आपल्याला जर का कळालं असतं की आपलं शाब्दज्ञान किती चरित झालं तर आपण लोकांना सांगितलं असते माझं 90% शाब्दज्ञान चरित झालेलं आहे बरं का, 80% झालेलं आहे बरं का. म्हणजे त्याचा अहंकार बाळगत बसलो असतो. जसं आता आपले वचनपाठ झाले तर त्याचा अहंकार असतो बरं का आपल्याला की माझे एवढे वचनपाठ झाले, माझे तेवढे वचनपाठ झाले. ह्याचं पाठांतर झाल्याचा आनंद मानाच. आणि समोरच्याने सुद्धा अभ्यास करावा, त्यांनी पाठांतर करावे म्हणून सांगा, परंतु अहंकार म्हणून सांगूच नका की माझा एवढा अभ्यास झाला म्हणून. हा अभ्यास कधीच पूर्ण होत नाही. ज्याला शाब्द ज्ञान कळालं त्या शाब्द ज्ञानात त्याला लक्षात येतं की माझं किती जरी ज्ञान झालं शाब्द ज्ञानाच्या बाबतीमध्ये, किती जरी माहिती झाली तरी अपरोक्ष ज्ञान बाकीच आहे बरं का. अजून सामान्य ज्ञान बाकीच आहे, विशेष ज्ञान बाकीच आहे. आणि किती जरी ज्ञान झाले, विशेष ज्ञान जरी झालं तरी अनुभव ज्ञान अजून बाकीच आहे. म्हणजे ईश्वराचा आनंद नेमका कसा आहे वगैरे याचा जो अनुभव आहे तो अनुभवी जे ते निके हा अजून विषय बाकी आहे. तो कधी होणार, विशेष ज्ञानाच्या नंतर जेव्हा प्राप्तीला जीव जाईल. ईश्वराची प्राप्तीचा ज्ञान जे आहे, स्वरूपाच्या प्राप्तीचं ज्ञान म्हणजे त्याचा स्पर्श अजून आम्हाला नाही आहे. तिथला जो आनंद आम्ही घेणार आहे प्राप्तीला गेल्यानंतर ते ज्ञान अजून आम्हाला नाही आहे. मग शाब्द ज्ञानात अहंकार करून काय उपयोग आहे. 25 रुपये मिळालेले आहेत आणि आपल्याला मिळणार आहे 100 रुपये. 25 रुपयाचा अभिमान बाळगू नका, अजून 75 रुपये बाकी आहेत भेटायचे. त्याचं आपल्याला दुःख असलं पाहिजे. द्रव्याच्या बाबतीत हे दुःख नेहमीच असतात, परंतु हे दृष्ट झालं. अदृष्टपराच्या बाबतीमध्ये असलं पाहिजे की मला शाब्द ज्ञान जरी झालं तरी अजूनही ते शाब्द ज्ञान नाही, ते शब्द ज्ञानच आहे. आपल्याला अजून शाब्द ज्ञानाचा उमट झालेला नाही आहे. हृदयगाम्य परमेश्वर करता आले नाही, रज तमाचं निरसन करता आलं नाही, राग द्वेष काम क्रोधावर नियंत्रण करता आलं नाही. याचे शब्द मात्र कळाले. आपण सांगत असो राग द्वेष काम क्रोध मध्येचा त्याग, ह्याची नावे संन्यास बाई, हे सांगितलं जातं, शब्दरूपी सांगितलं जातं. आपल्याला शब्दरूपी कळाले. ते जेव्हा वास्तविक तुमचे राग द्वेष कमी कमी तुम्ही कराल, रजस्तमाचं निरसन तुम्ही कराल, दोषांचं निरसन तुम्ही कराल, तुमच्यातले दोष तुम्ही कमी कमी कराल, तेव्हा समजायचं की आपण शाब्द ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये उतरलो. आता फक्त सूचना वाचून झाल्या आपल्या है ना. कशामध्ये कुठल्याही ह्याच्यामध्ये प्रवेश जेव्हा करतो तेव्हा तिथे सूचना दिलेल्या असतात आणि त्या सूचना वाचून झालेल्या आहेत. वचन पाठांतर म्हणजे सूचना वाचून झाल्या. आपल्या सूचनेचं पालन अजून सुरू झालेलं नाही. ते जेव्हा होईल तेव्हा आपण शाब्द ज्ञानात जाऊ आणि शाब्द ज्ञानामध्ये तिथे सुद्धा अदृष्टपर बुद्धीने कार्य करत असताना तिथे लक्षात येईल की अजून भरपूर आपलं बाकी आहे, भरपूर ज्ञान बाकी आहेत. हे शाब्द ज्ञानच कधी पूर्ण होईल माहिती नाही की मध्येच आपण पतन होईल. त्याच्यानंतर क्रिया अपूर्णत्वाचा देह दिल्या जाईल, त्याच्यानंतर पुन्हा संबंधी जन्मविला जाईल, मग 12 वर्षाच्या पुढे भेट दिल्या जाईल आणि त्याच्यानंतर मग कवणी आहे की अवसरी अपरोक्ष ज्ञान दिल्या जाईल. खूप लांब आहे. म्हणजे तिथे जायचं असेल तर दृष्टपर भाव इथेच काढून ठेवा. सगळे जेही विधी करता 15 गाठ्या स्मरण नका करू, एकच गाठी करा. दिवसभरात एक गाठी करा, परंतु कशी करा, अदृष्टपर बुद्धीने केली तर त्याचा लाभ तुम्हाला अदृष्टपर परमेश्वर जे आहेत
ते देणार आहे. आणि म्हणून याची सुरुवात कुठे होणार आहे? धर्मवार्तेतनं याची सुरुवात होणार आहे, की जोपर्यंत धर्म कळणार नाही, जोपर्यंत ज्ञानच कळणार नाही, तोपर्यंत दृष्ट अदृष्ट कळणार नाही, सहेतुक निरहेतुक कळणार नाही, दोषयुक्त किंवा निर्दोष क्रिया काय असते हे कळणार नाही. म्हणून ते धर्मश्रवण सुद्धा आपल्याला अदृष्टपर बुद्धीने जरी सांगितलं गेलं तर तुमचं सुद्धा अदृष्टपर द्वार जे आहे ते त्यावेळेला ते घेण्यासाठी तयार असलं पाहिजे, तरच मात्र ते मिळेल. एरवी तुम्ही कोणाला किती धर्म सांगा ते म्हणतात नाही बाबा, ते मग आम्हाला असं आहेच, आम्हाला तसं आहे, ते विविध कारणं त्याच्यामध्ये सांगत असतात. मग ते अदृष्टपर बुद्धीने घेता आलं आपल्याला तर मग आपला अदृष्टपर प्रवास जो आहे तो काही अंशी का होईना तो सुरू होऊन तो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यामध्ये राहील. आणि म्हणून आचार्य भट्टोबास देखील म्हणतात की केशराज बास पंडित बास जे आहेत ह्यांच्याशी शास्त्र चर्चा करताना माझं शास्त्र उजळतं, अदृष्टपर भाव आहे, माझी मान मान्यता वाढते असं नाही म्हणाले भट्टोबास. माझं हृदय जे आहे, माझं जे ज्ञान आहे, अंतःकरण आहे ते उजळतं, म्हणजे योग्यता त्यांची अजून अजून त्याच्यामुळे वाढते आहे. आणि म्हणून इथे आपण बघितलं रामेश्वर बास किंवा परशुराम बास हे कवीश्वर बासांच्या जवळचे आहेत. कशासाठी आहेत? ते लाडके शिष्य कशासाठी आहेत? कारण की त्यांच्याकडे ती धर्मचर्चा आहे. लाडके नाही म्हटले, इथे जवळचे म्हटलेलं आहे, म्हणजे ती धर्मचर्चा ते करतात. नुसतं एखादा विषय ऐकून घेतला नाही, त्याच्याविषयी पूस प्रश्न आहे, खंडन मंडन आहे, त्याच्यामध्ये आक्षेप बाधा आहे आणि सर्वाचा निर्णय वचनोक्त निर्णय आहे. जोही निर्णय दिला जातो, निश्चिती केल्या जाते, ते वचनाच्या कक्षेमध्ये बसणारा आहे. आपण पाचीस्थळाचे टीकांचं पक्ष जर का बघितले, हे वचनाच्या बाहेर त्याचे अर्थ सांगितलेले नाही आहेत, ते वचनाशी संबंधितच आहेत, लीळेशी संबंधितच आहेत, दृष्टांताशी संबंधितच आहेत. श्रीमुखीच्या प्रमाणाबाहेर त्यांनी ते दिलेलं नाही, ते कुठेतरी श्रीमुखीच्या प्रमाणाशी संबंधितच ती मतं मांडल्या गेलेली आहेत. म्हणूनच त्यांना त्या टीकेमध्ये त्या पक्षरूपी म्हणून त्यांना ते स्थान त्या पोथीमध्ये दिल्या गेलेलं आहे. म्हणून इथे अधिकरण जे असतात, अधिकरण सुद्धा अशाच व्यक्तीच्या शोधात असतात जो दृष्टपर बुद्धीने वावरणारा आहे. दृष्टपर बुद्धीने त्या ठिकाणी तो क्रिया करतो आहे, सेवा दास्य करतो आहे, जेही दातृत्व वगैरे ते करतो आहे, त्याच्या मागचा भाव कुठला आहे तो बघितला जातो. म्हणून आधीच्या काळात कोणी पंगत करायला आलं की लगेच पंगतीला हो म्हटल्या जात नव्हतं. त्या व्यक्तीला तपासल्या जायचं, त्याच्या क्रियेला तपासल्या जायचं, त्याचं उठणं बसणं कसं आहे, देवपूजा वगैरे त्याची कशी आहे. आधीच्या काळात म्हणजे दशक्रिया कोणाची घ्यायची जरी तरी त्याची चौकशी केली जायची, तो कोण होता, कसा होता, कधी उपदेश घेतलेला होता, कोणाचा उपदेश होता, स्मरण करत होते का, देवपूजा करत होते का, वासनिक होते का, म्हणजे इत्यादी चौकशी केल्या जायची. मगच घेणं आहे. म्हणजे आम्हाला तुमच्याकडनं घेताना आम्हाला मिळतच आहे, मिळतंय म्हणजे लगेच घेऊन घ्यायचं का, न घेताना त्याचा विचार आम्हाला करावा लागतो. ते द्रव्य किंवा तो पदार्थ, ही वस्तू दोषरूपी आहे का निर्दोष आहे, दृष्टपर बुद्धीने दिली की अदृष्टपर बुद्धीने दिली, किंवा त्याचा आपल्याला पुढे काय हानी होऊ शकते किंवा लाभ होऊ शकतो, इत्यादी सगळ्या गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजेत. आणि म्हणून इथे हे सर्व आम्हाला धर्मवार्तेमध्ये कळत असतं. आणि अशा या धर्मवार्ता स्मृतीस्थळामध्ये देखील अविरतपणे सुरू आहेत. कवीश्वर बा स्वतः विद्वान आहेत आणि मग त्यांच्या सोबत जर का कोणी चर्चा करायला बसत असतील तर त्या चर्चक व्यक्तीला तेव्हाच चांगलं वाटतं. त्याच्यासमोर मुका व्यक्ती बसलेला असेल तर नाही, त्याच्यासमोर चर्चकच व्यक्ती पाहिजे. म्हणून आमचे स्वामी महादायसाना म्हणतात, माहीम भट्टांविषयी तुम्ही देखते ती तरी तुम्हाला सुखची होते. माहीम भट्टांना जर का तुम्ही भेटले असते तर तुम्हाला आनंदच झाला असता का ना, जया तया अर्थ ऐताची असे. म्हणजे जे पूस प्रश्न कुठला विषय काढला आणि माहीम भट्टांनी त्याच्यामध्ये चर्चा केली नाही, प्रश्न उत्तर केले नाही असं नाही. कुठलाही विषय काढला तर त्याला ते बरोबर पूरक चर्चा जी आहे, पूरक चर्चा बरं का, वादविवाद नाही. माहीम भट्ट वादविवाद करत नव्हते, पूरक चर्चा करायची की ज्या चर्चेतनं परस्परे मथन केल्यानंतर काहीतरी नूतन प्राप्त होणार आहे, जे आपल्याला
ईश्वराकडे नेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत असेच निर्णय माईंभट्टांच्या बोलण्यातनं, त्यांच्या संबंधित चर्चेतनं ते निघत होते. आणि म्हणून स्वामी म्हणतात, तुम्ही देखते ती तरी तुम्हा सुखची होते. का म्हातारी चर्चक जिज्ञासक आहे, आमच्या महादाईचा चर्चक आहे, जिज्ञासक आहेत. माईंभट्ट सुद्धा चर्चक आणि जिज्ञासक आहेत. आणि त्याच्यामुळे अदृष्टपर बुद्धीने चर्चा होते. आणि आमचे स्वामी सुद्धा अदृष्टपर बुद्धीनेच त्यांना सर्व सांगतात, त्यांच्यापर्यंत ते पोहोचवतात. असं कधीच नाही झालं की महादाईसांनी प्रश्न केला, स्वामी म्हटले आम्ही नंतर उत्तर देऊ, असं म्हटले नाहीत. बाईसांच्या बाबतीत तरी स्वामी म्हणाले की वानरेषा ते पुसा, पण महादाईसांना, भटोबासांना स्वतः स्वामींनी त्यावेळेला उत्तर दिले म्हणजे दिलेच. कारण की ते अदृष्टपर बुद्धीने विचारतायत, त्यांचा तो अधिकार आता प्राप्त झालेला आहे. आणि त्याच अधिकारानुरूप त्यांना आत्ताच ते दिल्या गेलं तर ते बरोबर ठीक ऐसे बैसे. आणि म्हणून त्या ठिकाणी काय झालेलं आहे की पुढे भविष्यामध्ये सुद्धा परमार्गापर्यंत अशा प्रकारे अदृष्टपर बुद्धीने ते शास्त्र पोचलं पाहिजे. म्हणून आमचे देणारे आमचे स्वामी पण अदृष्टपर बुद्धीने देतात, घेणारे भट महादाईसाधिक सगळे अदृष्टपर बुद्धीने घेतात. आणि आम्हाला सुद्धा अदृष्टपर बुद्धीने ते दिल्या जातात. शास्त्र सांगण्याचं कुठलंही द्रव्य आजही घेतल्या जात नाही. आम्ही मार्गामध्ये थांबलो, 12-1 वर्ष समजा मी होतो, 96 पासून 2008 पर्यंत आमच्याकडनं कुठल्याही प्रकारची फी घेतल्या गेली नाही की तुम्ही इथे राहता, इथे 3 वेळा तुम्ही खाता पिता वगैरे अभ्यास करता, ह्याची एवढी रक्कम तुम्हाला द्यावी लागेल नाही. किंवा तिकडून अध्ययन करून निघाल्यानंतर देखील त्यांच्याकडनं कुठली सूचना आलेली नाही की तुम्ही एवढा अभ्यास करून गेलात वगैरे वगैरे, तर त्या बदल्यामध्ये तुम्ही एवढी रक्कम प्रति वर्षाला आश्रमाला दिली पाहिजे, असं कुठलाही सूचना किंवा असं कुठलंही कार्य नाही. कारण की त्यांनी सुद्धा आजही अधिकरण जे आम्हाला देतात, लक्षात घ्या, अधिकरण जे देतात त्याचा कुठलाही मोबदला ते घेत नाही. ते म्हणतात का एका प्रश्नाचे 50 रुपये होतील, म्हणतात का ते? कधीच नाही. तुम्ही त्यांना दक्षिणा लावा की नको लावा, प्रश्न जर का केला तर त्यांना अधिक आनंद होतो की आज चांगली व्यक्तीची भेट झाली. नाही तर त्यांना रोज दक्षिणा लावणारे, पूजन भजन करणारे लोक रोज भेटतात. परंतु एखादी ग्रस्त व्यक्ती किंवा दीक्षित व्यक्ती प्रश्न करणारी जर का भेटली तर उलट त्यांना चांगलं वाटतं. असे अधिकरणांची ती ओळखी आहे. आणि म्हणून इथे आपल्याला दृष्टपर भाव जो आहे, दृष्टपर वस्तू जरी असेल, देताना दातृत्व तरी त्याच्या मागे भाव मात्र आपला अदृष्टपर असला पाहिजे, मान मान्यता कीर्तीचा हेतूचा नसला पाहिजे. आणि अशा प्रकारची जी काही साधक वर्ग होते गुरुकुळामध्ये, हे सगळे ते साधक वर्ग होते जे अदृष्टपर बुद्धीने असल्यामुळे त्या ठिकाणी ही अदृष्टपर बुद्धीने चर्चा चालायची, सेवा चालायची. भिक्षेला काहीच येत नाही दुष्काळामध्ये, तरी अदृष्टपर बुद्धीने ते लोक सगळे थांबलेले आहेत. आणि भटोबा सुद्धा अदृष्टपर बुद्धीने जे म्हातार नाम आहे ते मार्गाचे उपयोगी लावत आहेत. इत्यादी प्रकारे पूर्ण तो जो मार्ग आहे तो पूर्ण अदृष्टपराने भरलेला आहे. त्यांचे मन, त्यांच्या क्रिया सगळ्या त्याच पद्धतीच्या आहेत. आणि म्हणून इथे काय झालेलं आहे की सतत शास्त्राला जन्म देण्याचं कार्य त्यांनी केलं. शास्त्रामध्ये सांगितलेल्या आचाराला जन्म देण्याचं कार्य त्यांनी करत राहिले. आणि मग कवीश्वर बासा मागा परशुराम बासाचे आचार्यत्व, परशुराम बास जे आहेत ते मार्गाचे आचार्य झाले, 4थे आचार्य झाले. कोणामागे? कवीश्वर बासांमागे. असा क्रम सांगतात की आधी भट्टोबास प्रथम आचार्य आहेत, भाईदेव व्यास द्वितीय आचार्य आहेत, कवीश्वर बास 3रे आचार्य आहेत आणि परशुराम बास जे आहेत ते 4थे आचार्य आहेत. परशुरामबासी निर्वचनाची अस्थिपरी केली. निर्वचन आणि निर्वचनाची अस्थिपरी म्हणजे त्यावर त्यांनी काय केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे. आणि त्या चिंतनातनं काय सार येतो ते त्यांनी त्याचं नोंद जी आहे ती केलेली आहे. दोन्ही स्थळाच्या पुढीला प्रमाण अन्वय लावला. आचार स्थळ विचार स्थळाच्या पुढे जे काही अजून वचन आहेत त्यावर त्यांनी अन्वय लावला, क्रम त्याचा लावला. आधी वेगळ्या टाचलिया, चरित्राच्या आद्या त्यांनी वेगळ्या त्यांची नोंद केलेली आहे. चैतन्य मृत्तिका
उद्धरण बोलिले दृष्टांतर प्रमेय बोलिली ऐसा शास्त्र अन्वयो लाविला, म्हणजे जे जे काही शास्त्र त्यांच्या समोर आलं दृष्टांत प्रमेय त्यांनी समजा त्याच्या संदर्भामध्ये म्हणजे अजून विश्लेषण सखोल जाऊन प्रबंधासारखं उद्धरण या विषयावर सुद्धा त्यांचे काही नोंदणी आहे, काही मुद्दे आहेत त्यांनी ते लिखित स्वरूपामध्ये केलेले आहेत. असं शास्त्राचा अन्वय लाविला. कुठल्या बुद्धीने लावला? अदृष्टपर बुद्धीने, जेणेकरून अध्ययन करणाऱ्या व्यक्तीला अजून अजून सखोल जाता यावं. एक आहे सोपं व्हावं अशा दृष्टीने एक लिखाण असतं आणि सखोल जावं अशा दृष्टीने एक लिखाण असतं. सोपं जावं अशा दृष्टीचं लिखाण सगळ्यांना समजू शकतं, परंतु सोप्या पद्धतीने एकदा समजलं की व्यक्ती सखोल खोलात जाण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून तसं सुद्धा लिखाण किंवा तशा प्रकारचा सुद्धा अन्वय जो आहे तो लावल्या गेला. केतुलीनी एके काळे देहावसान झाले, आणि केतुले एका काळाने परशुराम बासांचं देहावसान झालं. त्यावेळी विनायक बासी धुवा केला, आणि विनायक बास जे आहेत त्यांनी त्यावेळेला त्यांच्या त्या कार्याचं जी काही महती आहे त्यांनी काय केलं हे पंथाला कळावं म्हणून एक काव्य छोटंसं त्यांनी एक तयार केलेलं आहे. तर आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 23 क्रमांकाचा वृद्धाचार जो आहे तो श्रवण केला. यानंतर 23 वृद्धाचार या ठिकाणी या पुस्तकामध्ये आहेत. आणि यानंतर भट्टोबासांचे शिष्य म्हणजे जो काय क्रम दिलेला आहे पुढे त्याच्यामध्ये भट्टोबासांचे शिष्य कोण हे पुढे त्यांनी दिलेले आहेत. आणि मग 13 आमनाय या संदर्भामध्ये ती माहिती आहे. कवीश्वर आमनाय कोण आहेत, पारमांडल्य आमनाय त्यांची वृत्ती सांगता असिजे म्हणजे त्यांच्या संदर्भातली माहिती आहे. उपाध्य आमनाय जी त्या शिष्य परंपरेमध्ये कोण कोण आहेत ही माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. अशा प्रकारे या ठिकाणी वृद्धाचार जो आहे तो आजच्या या सत्रामध्ये आपला समाप्त झालेला आहे. दंडवत